अनेक दिवसांपासून जी मागणी होती जाती जनगणना व्हावी ती होताना पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत. ताबडतोब तर आम्हाला मोदी साहेबांना भेटता येणं शक्य नाही, म्हणून मी स्वतः जाऊन आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि आभार मानले आणि सांगितलं की मोदी साहेबांना सुद्धा हे कळवा. याचं महत्त्व एवढं आहे. खरं तर ही जातगणना 1930 पर्यंत इंग्रज सरकार करत होतं. त्याच्या अगोदरची 70 वर्ष त्यांनी ती केलेली होती. त्याच्यानंतर जे महायुद्ध वगैरे सुरू झालं, त्यामुळे थांबलं, स्वातंत्र्य मिळालं, पुढे ती जातगणना काही झाली नाही. महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून जातगणना करा हा आमच्या प्रत्येक रॅलीमधला पहिल्या नंबरचा आयटम आहे. मग तो दिल्लीतल्या रामलीला मैदानावरचा असेल, गांधी मैदान पटनाचा असेल, जयपूरचा असेल, हरियाणा असेल, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, सगळ्या ठिकाणी आम्ही सांगायचो की जात गणना करा. याचं कारण असं आहे, कारण ओबीसीचं जरी आम्हाला आरक्षण मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं, तरी सुद्धा काही द्यायचा प्रसंग आला महाराष्ट्र शासनातर्फे किंवा कुणाही तर्फे, कुणी कोर्टात जायचं आणि हे असं देऊ शकत नाहीत, यांचा एम्पिरिकल डाटा नाही. मागच्याच वर्षी आपण पाहिलं, सुप्रीम कोर्टामध्ये खानविलकर साहेब त्यांनी सांगितलं एम्पिरिकल डाटा वगैरे पाहिजे, त्याशिवाय ओबीसीला आरक्षण ह्या तुमच्या झेडपी नगरपालिकामध्ये मिळणार नाही. आता ताबडतोब तो कसा काय डाटा गोळा करायचा? आणि मग 92 ठिकाणी निवडणुका त्याने सांगितलं घ्यायलाच पाहिजे. आम्ही त्या घेतल्या. पावसात 0 आरक्षण आम्हाला मिळालं. त्या अगोदर सुद्धा आम्ही 2010 मध्ये सुप्रीम कोर्टात समता परिषद गेली आणि सांगितलं की 2011ला जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जातगणना करा आमची. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला लिहिलं की काय म्हणणं आहे तुमचं. नेमकं त्याच वेळेला समीर भाऊ भुजबळ हे खासदार होते. त्यांनी तो मुद्दा तिथे लोकसभेत उचलला आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे आणि मग सगळे उत्तर प्रदेश, बिहारचे आणि इतर सगळे जे आहेत, यादव वगैरे सगळे जे खासदार त्यांनी मदत केली, जे नेते आहेत त्यांनी, पवारसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला मदत केली मंत्रिमंडळामध्ये. सांगितलं 100 लोक उभे राहिले. प्रणब मुखर्जींनी, काँग्रेसचे मंत्री, त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही जातगणना करतो आहोत. आम्ही सुप्रीम कोर्टातून आमची केस मागे घेतली आणि नंतर पुढे असं झालं की ती जातगणना ग्रामीण भागातली जी आहे ती ग्रामविकास खात्याने करायची आणि शहर भागातील नगर विकास खात्याने करायची. त्याच्यामुळे ती योग्य प्रकारे झालीच नाही. तिचा डाटा पण योग्य प्रकारे आला नाही. आता तुम्ही म्हणाल की मग सेन्सस कडून करणं, सेन्सस कमिशन आणि असं करणं, त्याला फरक काय? फरक असा आहे की जातगणना ज्यावेळेला दशवार्षिक होते सेन्सस कमिशनरकडून, तुम्ही खोटी माहिती दिली
चुकीची माहिती तर त्याला दंड आणि तुरुंगाची शिक्षा आहे आणि ती मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे ते जे सांगतील ती जात गणना धरून आपण सगळे कार्यक्रम आखत असतो. म्हणून आमचं म्हणणं असं की ती जात गणना आम्हाला करून हवी आहे. आता ती जात गणना केल्यामुळे काय काय फायदे आणि होणार आहेत. एक तर राजकीय जे आहेत आरक्षण ते तर आहेच, नोकरीचं आहे, शिक्षणाचा आहे. आणखीन एक महत्वाचा जो आहे फायदा होतो आहे त्याच्यामध्ये तो असा की आणखीन एक मागणी आमची अशी होतीच की ज्या प्रमाणे तुम्ही आदिवासी समाजासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा फंड्स देतात, दलित समाजासाठी भारत सरकार राज्य सरकार वेगळे फंड्स देतात त्यांच्या शिक्षणासाठी, घरासाठी, आरोग्यासाठी, तसं ओबीसीला सुद्धा मिळावं. मग 2 समित्या निर्माण झाल्या मागच्या काळात. एक सुमित्राताई महाजन 16 खासदार समिती अभ्यास केला, गरज आहे यांना मदतीची, मागास वर्ग आहे हा, विमुक्त भटक्या जाती आणि सगळा देशातला हा ओबीसी समाज. पण आमच्याकडे डाटा नाही, तो डाटा सेन्ससने उपलब्ध करून द्यावा आणि सेन्सस कमिशनर झाला नाही. मग मनमोहन सिंग कमिटी निर्माण झाली, त्याच्यामध्ये चिदंबरम होते, पवार साहेब होते, सगळं त्यांनी पण अभ्यास केला. ओबीसीची परिस्थिती वाईट आहे परंतु डाटा नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.